जय श्रीराम. नमस्कार भाविक श्रोते हो. वाली हा खूप शक्तिशाली होता. वालीच्या पत्नीचे नाव होते तारा आणि सुग्रीवाच्या पत्नीचे नाव होते रुमा. ह्या दोघी जावा देखील अगदी बहिणी बहिणीप्रमाणे राहत होत्या. तर अशाप्रमाणे सर्व माहिती ऐकल्यानंतर लक्ष्मण म्हणाले, ठीक आहे, आपण भेटूया सुग्रीवाला. हनुमंतरायाने दोघांना दोन खांद्यावर बसवले व त्यांना घेऊन उड्डाण केले आणि सुग्रीवाजवळ आले. राम लक्ष्मण यांना गुहेच्या बाहेर असलेल्या शिळेवर बसवले आणि हनुमंतराय स्वतः आत गेले आणि राम लक्ष्मण यांचा सर्व वृत्तांत हनुमंतरायांनी सुग्रीवाला सांगितला. आपल्याला ह्या दोघांची मदत होईल व आपणही ह्या दोघांना मदत करूया असे त्यांनी सुग्रीवाला सांगितले. नंतर सुग्रीव गुहेच्या बाहेर आले. राम लक्ष्मण यांना त्यांनी अभिवादन केले, त्यांचे स्वागत केले आणि त्यांना सांगितले, रामराया, आपण एकमेकांना सहाय्य करूया. आपण दोघेही समदुःखी आहोत. रामराया, तुम्ही जर मला मदत केली आणि वालीला ठार करून ह्या किष्किंधेचे राज्य मला मिळवून दिले तर माझी ही हजारो वानरांची सेना मिळून सीतेचा शोध लावतील. माझी ही वानरसेना त्या रावणाच्या विरोधात युद्ध करतील आणि युद्धात जिंकून तुम्हाला आणि सीतेला परत अयोध्येला घेऊन येतील. पण त्या अगोदर तुम्हाला ह्या वालीला ठार करून मला ह्या किष्किंधेचा राजा बनवले पाहिजे. हे कार्य जर तुम्ही केले तर पुढचे कार्य आम्ही नक्की करू. आपण अशा प्रकारचा करारच करूया व हा करार आपण अग्निदेवतेच्या साक्षीने करूया. आणि हनुमंतराय, नल, नील, जांबवंत ह्या सर्वांनी मिळून त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित केला आणि अग्नी प्रज्वलित केल्यानंतर सुग्रीव म्हणाले, सन्मित्र राघवाचा सुग्रीवाच झाला, असे म्हणून दोघांचा करार झाला. त्यानंतर हनुमंतरायांनी सांगितले की काही दिवसांपूर्वी आम्ही या ऋष्यमुख पर्वतावर बसलेलो असताना हा रावण आकाशमार्गाने लंकेत एका स्त्रीला नेत होता. ती स्त्री आक्रोश करीत होती. कदाचित ती सीताच असेल आणि ती आक्रोश करीत असतानाच तिने काही दागिने पोरचुंडीत बांधून खाली टाकले होते. ते मी गुहेत ठेवले आहेत. ते दागिने सीतेचेच आहेत का पहा, असे म्हणून हनुमंतरायांनी गुहेत जाऊन ती पोरचुंडी आणली व उघडून ते दागिने राम लक्ष्मण यांना दाखवले. राम लक्ष्मण यांनी ते दागिने पाहिले व सांगितले, हे सीतेचेच दागिने आहेत. पुढे त्यांनी विचारले, सुग्रीवा, आपल्यामध्ये व वालीमध्ये वैर का निर्माण झाले? तेव्हा सुग्रीव म्हणाला, वाली फार अहंकारी आहे. तो फार शक्तिशाली आहे, फार बलशाली आहे. तसेच कश्यप ऋषींनी इंद्राला एक माळा दिली होती. ती अशी विजयमाला आहे की ती माला गळ्यात घातल्यानंतर ज्याच्या गळ्यात ती माळा आहे त्याचा विजय नक्कीच होतो. आणि इंद्राने ती माळा आपला पुत्र वाली ह्याला दिली आहे आणि ती माळा जोपर्यंत वालीच्या गळ्यात आहे तोपर्यंत तो कधीच युद्धात पराजित होत नाही. आणि मूळचाच शक्तिशाली असलेला वाली त्या माळेच्या सहाय्याने अजय बनला, म्हणून मी त्याच्याच आधाराने राहतोय, त्याच्याच आधाराने राहत होतो, त्याचे सर्व म्हणणे ऐकत होतो. मला राज्याची लालसाही नव्हती. आम्ही दोघे बंधू व आमच्या पत्नी आम्ही सर्वजण गुण्यागोविंदाने राहत होतो. पण एकदा काय झाले तर मयदानवाचा पुत्र मायावी ह्याच्याशी वालीचे वैर होते आणि त्याने वालीला आव्हान केले आणि आव्हान केल्याबरोबर दोघेही बलाढ्य युद्धाला सज्ज झाले. दोघेही तुल्यबळ. त्यांच्यात द्वंद्वयुद्ध झाले, गदायुद्ध झाले. दोघेही रक्तबंबाळ झाले. दोघांच्या गदा फुटल्या. दोघांनी मग मुष्टियुद्ध केले. दोघांचे टोप पडले. आणि अशा प्रकारे हे युद्ध सुरू असताना मायावीच्या लक्षात आले की वाली आता आपल्याला जिवंत सोडणार नाही. तेव्हा तिथून तो पळाला आणि जवळच एक भुयार म्हणजे गुहा होती, त्या भुयारात मायावी पळाला. आणि आता हे सर्व युद्ध सुरू असताना मी तिथेच उभा राहून बघत होतो. आणि जेव्हा मायावी पळाला भुयारात तेव्हा त्याच्या मागे वाली गेला आणि वालीच्या मागे मीही जात होतो. पण वालीने मला सांगितले की ह्या भुयारात मायावी गेला आहे, मी आज जाऊन त्याला ठार करून येतो, तोपर्यंत तू इथेच उभा राहा. आणि मी तिथेच उभा होतो. आणि असे त्या भुयारात त्या गुहेत दोघांचं युद्ध सुरू होतं. किती दिवस सुरू होते? 18 महिने. आणि 18 महिन्यानंतर त्या भुयारातून रक्ताचे पाट बाहेर वाहू लागले. आणि गुहेबाहेर आलेले रक्ताचे पाट पाहून मी विचार केला की एकतर ते दोघेही मृत्यू पावले असणार किंवा वालीला मृत्यू आला असेल. तर मग हा मायावी राक्षस मला जिवंत सोडणार नाही. आणि म्हणून भीतीने मी त्या गुहेच्या तोंडावर मोठमोठ्या शिळा लावून त्या गुहेला बंद करून टाकले आणि मी राजवाड्यात निघून आलो. पुढे काय झालं ते पुढच्या भागात बघूया. बोला जय श्रीराम.